श्री गुरु चरण सरोज रज निज मनो मुकुरु सुधारी बरनहु रघुबर विमल जसो जोदायक कुफल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोई हरहु कलेस विकार हरहु कलेस विकार। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग शांतीचा महासागर। ज्या संप्रदायाला पडत्या काळामध्ये ज्यांनी मेळ होऊन खांब होऊन ज्यांनी तारलं, अज्ञानी जीवाला सन्मानक मार्गापर्यंत घेऊन सगळा संप्रदाय तेवत ठेवला, ज्वलंत ठेवला, असे शांतीसागर एकनाथ महाराज यांचा सगळ्यांच्या कानपाठ तरी अत्यंत उत्तम गोड चिंतनीय अभंग असून हरिपाठातील हा अभंग आहे महाराज। या अभंगात नाना प्रकारचे दृष्टांत आणि काही ज्वलंत असे समोर सिद्धांत माझे नादबाबा म्हणतात। एक फुलाचा दृष्टांत देऊन नादबाबा म्हणतात, जसं की एखाद्या फुलामधला सुगंध निघून जावा आणि नुसत्या देठाला ते फूल चिटकून राहतं, यापेक्षा समाजही आणि कुणीही त्या फुलाचा स्वीकार करत नाही। सुगंध निघून गेल्यानंतर त्या फुलाला महत्त्व जसं राहत नाही, तसं चैतन्य घन परमात्मा ईश्वर अंश असलेला आपला हा जीवात्मा आत्मा या पंचमहाभूतातून या शरीरातून निघून गेल्यानंतर त्या शरीराला ही काहीच किंमत राहत नाही। जसं फुलातून सुगंध गेला निघून गेला का विषय मिटला, तसं हा आत्माने एकदा निघून गेला, हे चैतन्य इथून या शरीरातून जड प्रकृतीतून निघून गेलं, पुन्हा या शरीराला एक तास सुद्धा माणसं ठेवायला तयार होत नाहीत, लवकर उरकायला सांगतात। परिमळ गेली या ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा। या शरीरावर सत्ता कुणाची सांगत असताना महाराज म्हणतात, या शरीरावर सत्ता ही काळाची, आणि तो एका एका क्षणाला तुमचं आयुष्य मोजण्यासाठी बसलेला, त्याचं कामच आहे ते। तुमचं आयुष्य किती शेष राहिले, किती शिल्लक राहिले, याचं मोजमाप करण्याचं त्याच्याकडे काम दिलेलं आहे। म्हटले घडी घडी काळ वाटयाची पाही, म्हणून तुम्ही सुद्धा सावध असलं पाहिजे की आपल्याला खरोखर एवढं मोठं आयुष्य मिळालेलं नाही, म्हणून तरी कुठंतरी वेळ काढून आपण भजनाला लागलं पाहिजे। म्हणून नाथबाबा सावध करतात, घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजूनही किती आहे अवकाश। तुला आयुष्य जर मोठं नाही तर मग काहीतरी मनाला सुद्धा तू बोध दिला पाहिजे। हे मन सैरावैरा धावणार इकडं तिकडं तुझ्या मनासारखं, जर तुला वाटतं तुझं हित व्हावं तर या मनाला काहीतरी बोध दे। हाची अनुताप घेऊन सावध होऊन मनाला काहीतरी शिकव, मनाला काहीतरी समजून देण्याचा प्रयत्न कर। का आयुष्य फार कमी, आणि तुला सुद्धा माहित नाही तू कधी आलास आणि कधी जाशील। आल्यानंतर माणसाला ती समज नसती, जाताना सुद्धा समज राहत नाही, ती वृत्ती माणसाची ती तेवत राहत नाही। अंतकाळाच्या वेळेस माणूस फार वेगळ्या अवस्थेत असतो। म्हणून महाराज म्हणतात, एक तास जरी तुम्हाला शिल्लक राहिला तरी सुद्धा साधून घेता येतं, पण तो एक तास सिद्ध करण्यासाठी आणि साधण्यासाठी मागच्या आयुष्याचा आढावा फार महत्वाचा आहे। एक तास उरला दृष्टांत राजा खटवांगाला फक्त एक तास पूर्वी कळालं की आपण एक तासानंतर जाणार आहे, तरी सुद्धा त्यानं त्याचं हित करून घेतलं। महाराज म्हणतात, एक तास उरला खटवांग रायासी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली, पण एक गोष्ट गड्यानो सावध होऊन तो हाताला आला पाहिजे। कोण? हरी आता हाताला आल्यानंतरच सगळ्या गोष्टी साध्य होतील, अन्यथा होणार नाही। आपल्या हाताला आलेला आहे प्रपंच आणि तो सुटत नसल्यामुळं एका हातात दोन वस्तू कशा बसत्या?
म्हणजे हात सुद्धा रिकामा करून तो सापडला पाहिजे, तो धरला पाहिजे, त्याच्यासाठी सायास केले पाहिजे. महाराज म्हणतात खटवांग रायाला तो सापडला म्हणून त्याचा उद्धार झालाय. हा सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला. आपण सुद्धा जर रामकृष्ण हरी भजन केलं, जसं खटवांग रायाचा हरी सापडल्यामुळे उद्धार झाला, तसा आपलाही होईल यात शंका नाही. पण एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणी. विठाला 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 परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या सेवटी देह तैसा. परिमळ म्हणजे काय हो? परिमळ म्हणजे सुगंध. मानवी जीवनाला सुगंध येण्याची सुद्धा काही लक्षणं असतात, लक्षात घ्या. सुगंध हा शब्द एवढा महत्वाचा आहे. परिमळ सुगंध शब्द वापरत असताना नाथबाबांनी विचार केला की माणसानं जर अंतर्मुख झालं आणि विशेष प्रकारचं कार्य जर जीवनात जर केलं तर माणसाच्या जीवनाला सुगंध सुटतो. कोणाच्याही जीवनाला सुगंध सुटू शकत नाही, सुगंध येऊ शकत नाही. सगळेच फुलं सुगंधी होऊ शकत नाहीत. सगळेच फुलं सुगंधी झाले असते तर माणसाला कुठेही बाजारात जाण्याची विशिष्ट फुलं मागवण्याची गरज पडली नसती. सुगंध येणारी विशिष्टच ठराविक फुलं असतात. तसं माणसाच्या जीवनातलं कार्य माणसाच्या जीवनात सुगंध आणतं. माझ्या ज्ञानोबारायाचं कार्य पहा. ज्ञानोबारायाने अवघ्या 22व्या वर्षापर्यंत एवढं मोठं कार्य, एवढी भक्तीचा एवढा मळा एवढा फुलवला. या समस्त विश्वात माझ्या माऊलीचा सुगंध आजही दरवळतोय. तुकोबारायाचा सुगंध आजही दरवळतोय. नाथबाबा, निवृत्तीनाथ दादा, आमच्या मुक्ताई महाराज, आमचे संत नामदेव महाराज अनेक गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगमाजी जगमाजी. राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगमाजी जगमाजी. राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. सुगंध सकल संताचा सुगंध या महाराष्ट्र भूमीमध्ये दरवळतोय ना. का? आयुष्यात त्यांनी जे कार्य केलं त्याचा परिणाम या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्र पाहतोय. लक्षात घ्या. पंढरपूरच्या वारीला आपण निघतो पण नाव कुणाचं घेतो? माझ्या ज्ञानोबारायांचं, माझ्या तुकोबारायांचं. बरोबर आहे का? लक्षात घ्या. मला हे सांगायचं. तसं मानवी जीवनाला सुगंध येऊ शकतो पण ज्या त्या स्थितीमध्ये, ज्या त्या स्तरामध्ये ते कार्य जर तुमच्याकडून घडलं तर मनुष्याच्या जीवनाला सुगंध आल्याशिवाय राहत. मानवी आयुर्मानाचे 3 स्तर साधू संतांनी केलेले सुमंत बाबा. एक आहे बालपण, एक आहे तरुणपण आणि एक आहे म्हातारपण. बालपणात ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत आपल्याकडून आपल्याला मिळाल्या पाहिजेत त्या जर नाही मिळाल्या तर या ठिकाणी जीवनाला सुगंध येणार नाही. तरुणपण ज्या गोष्टीनं शोभतं, तरुणपणात ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत त्या नाही मिळाल्या का सुगंध येणार नाही. म्हातारपण ज्या गोष्टीने शोभतं, ज्या अवस्थेत ज्या कृतीत म्हातारपण जायला पाहिजे त्या अवस्थेत जर नाही गेलं तर सुगंध येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. बालपणामध्ये माणसाला संस्कार मिळणं फार महत्वाचं आहे. योग्य संस्काराची पेरणी जर अंतःकरणावर झाली तर त्याचा परिणाम सुंदर होतो. महाराज, भविष्य या ठिकाणी चांगलं घडतं. पण बालपण हे नेनतेपणात जाण्याची अवस्था. बालपण गेले नेनता. महाराज तुकोबाराय म्हणतात बालपण गेले खेळताची वाया. म्हणजे माणसाचं सहज खेळण्या बागडण्यात बालपण निघून जातं. माणूस संस्कारासाठी कुठंतरी तेवढं कार्य आणि तेवढं पुढं होऊन काही गोष्टी करत नाही. संस्कार क्षम
जर लहानपणी जर संस्कार मिळाले, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जे संस्कार मिळाले, असे जर संस्कार मिळाले तर माणसाचं जीवन उज्ज्वल आहे. लक्षात. अजून एक उदाहरण सांगेल तुम्हाला. स्वामी विवेकानंदाचं पूर्व आश्रमीचं नाव काय महाराज? नरेंद्र. स्वामी विवेकानंद सगळ्यांना माहिती. लहानपणीचा तुम्हाला प्रसंग सांगेल. अगदी 5-6 वर्षाचे स्वामी विवेकानंद असताना वडिलांना हाक मारली, नरेंद्र आतमध्ये. नरेंद्र बाहेर खेळत होता. बापानं बोलवलं म्हणून नरेंद्र आतमध्ये घरात आला आणि बापानं विचारलं, नरेंद्र सांग म्हटले, तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं? त्यानं मागं पुढं काही विचार न करता एक बैलगाडी घोडागाडी तिथं दिसली त्याला लाकडी, आणि त्या घोडागाडीकडे बघितल्यानंतर त्यानं त्या गाडीत बसलेला लगाम धरलेल्या माणसाकडे बघितलं आणि उत्तर देऊन टाकलं, बाबा मला घोडा हाकणारा व्हायचं. वाईट वाटलं बापाला. अरे माणसाचे स्वप्न सुद्धा मोठे असावे. मोठी जर स्वप्न असली माणसाची तर त्या दिशेनं माणूस प्रवास करतो. तुला घोडागाडी हाकणार व्हायचं. रागाला बापाला. घोडागाडी हाकणार व्हायचंय, काय बोलतोस म्हणून कानाखाली धाड कोणी एक चपराक मारली, चापट मारली. 5 बोट म्हटले, आई आई म्हणून नरेंद्र धावत धावत आईकडे पळाला. आई मला बाबांनी मारलं. का? सगळा इतिहास सांगितला. म्हटलो घोडा गाडी हाकणार व्हायचंय. म्हणजे उत्तर तुझं योग्यच होतं, नाही असं नाही. फक्त उत्तर देण्याची प्रक्रिया आणि शब्द प्रयोग या ठिकाणी चुकला. म्हटले काय झालं आई? बघ म्हटले तू उत्तर दिलं कसं योग्य. बघा संस्कार कशाला म्हणतात हे लक्षात शिकण्यासारखं आहे. एक प्रतिमा दाखवली, भिंतीवर प्रतिमा होती महाभारतातल्या चित्राची. अर्जुन पाठीमागं धनुष्य घेऊन उभा आहे आणि रथ हाकण्यासाठी माझे कृष्ण कन्हैया लगाम घेऊन बसलेले. चित्र दाखवलं आणि सांग म्हटले आता बाबाला गेल्यानंतर मला घोडं हाकणारच व्हायचंय, पण भगवान कृष्णासारखं व्हायचंय. लक्षात घ्या. पाठीमागे कोण आहे? अर्जुन आहे म्हटले. आणि माझ्या कृष्णाने जो या जगाचा चालक माल आहे, सगळं विश्व ज्याने निर्माण केले, त्याने हातात लगाम धरून विजयापर्यंत ज्या कृष्णाने पोहोचवलं ना, एवढं मोठं कार्य या ठिकाणी तुझ्याकडून सुद्धा होऊ शकतं. म्हणून बाप्पाला सांग घोडे हाकणारा होईल, पण भगवान कृष्णासारखं. फार महत्वाचं आहे. आईनं जे गीतेचे संस्कार दिले नरेंद्रावर, एवढे संस्कार दिले. आणि अमेरिकेसारख्या ठिकाणी शिकागो परिषदेमध्ये धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदाने गीता या ठिकाणी बुडाशी ठेवून सगळ्या विश्वाचं अधिष्ठान आणि मूळ काय तर सगळं दाखवून दिलं. ज्ञानाच्या जोरावर सगळ्या विश्वावर विजय मिळवला स्वामी विवेकानंदाने. का? लहानपणापासून मिळालेले संस्कारक्षम जर जीवन असेल तर या ठिकाणी नक्कीच क्रांती आणि इतिहास घडला जातो. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला ना, याचं कारण लहानपणापासून जिजाऊ आईसाहेबांनी जे संस्कार रुजवले, जे संस्कार दिले, याचा परिणाम म्हणजे आज महाराष्ट्र भूमी ही स्वतंत्र भूमीला झाली. लक्षात घ्या. नाही तर फार प्रसंग, यवनाचा काळ म्हणजे फार वाईट प्रसंग होता महाराष्ट्रावर, पण माझ्या शिवबांचे उपकार झाले या महाराष्ट्र भूमीवर. लक्षात घ्या. पाठीमागे एक व्हॉट्सअपला एक शिवाजी महाराजावर एक गीत आलं होतं बघा कोणतरी. शिवबा वीर शिवबा साऱ्या शत्रूच्या माना उडवूनी भगवा झेंडा फडकविला, भगवा झेंडा फडकविला. माझ्या राजाने वीर शिवबाने महाराष्ट्र घडविला. माझ्या माता माऊल्या सुरक्षित माझ्या शिवबामुळे. लक्षात घ्या. म्हणून संस्कार जर लहानपणी मिळाले ना तर माणसं इतिहास घडवतात. लक्षात घ्या. म्हणून लहानपण बालपण संस्काराने शोभून दिसावं. ब्राह्मणाच्या महिला पहा, लहान मुलाला घडवत असताना कुठेही जीव घालत नाहीत. व्यवस्थित रांगोळी काढणार, पाटावर बसून जीव घालणार. मात्र आपली आई पहिली भाकर टाकली की दिली चतकूर काहीतरी त्याला खार वगैरे लावून जा बाहेर बस वाटेवर, घरात सुद्धा बसू देत नाही.
नाही महाराज, संस्कार फार महत्वाचे. तरुणपण ज्या वेळेस माणसाला येतं, तरुणपण हे त्यागाने शोभतं. तरुणपण त्यागाने शोभतं. भगतसिंगाने जर त्याग नसता केला तर आपल्याला कळाला नसता. लक्षात घ्या, तरुणपण कशाला म्हणते? त्यागानं तारुण्य शोभून दिसतं. माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा जर धर्माविषयीचा त्याग जर जगापुढं नसता पाहायला मिळाला तर आपल्याला या त्यागाची आणि धर्माची किंमत कळाली नसती. त्याग फार महत्वाचा आहे. त्यागानं जीवन शोभून दिसतं. लक्षात घ्या, चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले काका, पण चांगदेव महाराजांचं नाव कुठं जास्त आहे का? पण माझ्या माऊली 22 वर्ष कार्य केलं, पण कुठं नाव नाही माझ्या माऊलीचं. लक्षात घ्या, मुक्ताबाईचं वय किती, पण नामदेव महाराजाला मुक्ताबाईनं नावं ठेवावं म्हणजे काय ताकद, काय सामर्थ्य मुक्ताबाईच्या ठिकाणी बघा. लक्षात घ्या, म्हणजे जीवन हे तारुण्यातलं जीवन हे त्यागानं शोभतं. आणि म्हातारपण जर शोभतं कशानं जर म्हणाल, विचाराल तर मी सांगेल म्हातारपण हे फक्त भजनानं शोभतं. विठाला विठाला पण बरेच माणसं म्हातारपण आलं तरी आपल्या जीवनाचा प्रवास समजून घेत नाही. हे फार फार मोठं दुःख आहे महाराज, फार मोठं दुःख आहे. का सोडत नाहीत मागून आलेल्या गोष्टी? जशी गोष्ट पाठीमागून आली तशी माणसानं सरळ हाताने पुढे दिली पाहिजे. पण माणसं हे संस्कार आयुष्यभर पडलेले आणि जन्मोजन्मीचे संस्कार माणसाला प्रवास माणसाचा थांबवतात. नाही सुटत माणसाच्या हातून गोष्ट. एक विनोदाने एक प्रसंग सांगेल मी तुम्हाला. काय असतं बघा, संस्कार कसे आडवे येतात. की एक म्हातारी अगदी थकली होती आणि सहज माझं तिच्या घरी जाणं झालं. बाबा, मी म्हटलं आजीबाई काय चाललंय? काय नाही बाबा, आता काय चालणार, गौऱ्या गेल्या पुढं. म्हणलं नाहीत तुम्ही मरत, नाहीत मरत. कशाचं नाहीत मरत, आता काय राहिलंय? म्हटलं असं काय नाही. समजूत घातली. नाचून आली जवळ, म्हटली महाराज चहा घेणार का दूध? म्हटलं चालेल चहा. आत्या संकाची चावी द्या बरं. चावी नाही, साखर तुम्ही संकट ठेवली ना. थांब थांब मीच येते काढून देते. आजीबाई म्हणलं द्या की चावी. नाही नाही तिला कळणार नाही, जास्त टाकीन. म्हातारीला म्हणलं मला काय शुगर आहे का काय, पडू दे की जास्त. पण चावी सुद्धा गौर ती सांगते पुढं गौऱ्या गेल्यात आणि कमराची चावी सोडाय म्हातारी तयार नाही. लक्षात गोष्ट घेण्यासारखी महाराज. माणसाचं जीवन हे असंच जाणार आहे, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. जळी बुढ बुडी देखता देखता क्षण न लागता दिसे नासे तैसा हा संसार पाहता पाहता. हो, पाण्यावरचा बुडबुडा कधी फुटल सांगता येणार नाही. एवढं आयुष्य कधी, एवढं माशी पाखडे तव हे सरे, माशीनं पंख फडफडूस तर जर या जीवनाचं काय खरं नाही. का आसक्ती धरताय, का आस या शरीराची आणि संसाराची धरताय? लक्षात घ्या, आपलं तुम्हाला मी सांगितलं आपलं जीवन बदललं. आपण या ठिकाणी आता वृद्धापकाळाकडे प्रवास चालू झाल्यानंतर माणसानं एक 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 गोष्ट सगळ्या सोडत राहिल्या पाहिजे. आणि जोपर्यंत मरण डोळ्यापुढं दिसत नाही माणूस या ठिकाणी सावध होत नाही. नाथबाबांच्या पैठण नगरीमध्ये एक माणूस राहत होता शेजारी, कृष्ण बाबा. जेवढी नाथबाबाकडे श्रीमंती तेवढीच त्याच्याकडे, पण रोज सगळं गाव नाथबाबांच्या पाया पडायला येतंय आणि याला कोणी रामराम सुद्धा करेना. मनात ईर्ष्या झाली. नाथबाबाकडे राग आला. काही प्रश्न नाथबाबाला विचारले. म्हटले सांगा बरं या प्रश्नाचे उत्तर. ते म्हणले प्रश्नाचे उत्तर देतो गड्या तुला मी, पण मला तुझा हात दाखव बरं. नाथबाबा काय म्हणले, तुझा हात दाखव. उजवा हात घेतला आणि अरे म्हटले तू तर 7 दिवसात मरणार आहेस. नाथबाबांनी काय सांगितलं, 7 दिवसात मरणार आहेस? हा, 7 दिवसात मरणार आहे? खरं म्हणताय? आता सगळं जग नाथबाबावर विश्वास ठेवतोय म्हणल्यावर आता आपल्याला तर ठेवावं लागेल. मनानं सांगितलं. म्हणले माझा नाथबाबावर विश्वास नाही, थोडा बी श्रद्धा बी नाही, विश्वास नाही, पण आता सगळं जग ठेवतोय म्हणल्यावर ठेवावं लागेल. 7 दिवसात महाराज खरं म्हणायला? म्हणले हो.
बरं जाऊ द्या मला म्हणला, आता 7 दिवस राहिलेत म्हणलं, द्या पाया पडला, आशीर्वाद द्या म्हणला. आता पट 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 अरे प्रश्नाची उत्तर नाही मला, आता ऐकून तरी काय करू प्रश्नाची उत्तर, आता माझं काहीतरी कल्याण करून घेऊ द्या म्हटलं. 7 दिवसच राहिले. घरात गेला, बायकोला म्हटलं पटकुनी ज्ञानेश्वरी आण बरं म्हटलं. ती म्हणजे 40 वर्षात ह्या पागलनं कधी ज्ञानेश्वरी मागितली नाही. 40 वर्ष झाले ह्याच्या सगळं फिरते, संसाराचा गाडावडी ते ज्ञानेश्वरी आण आण म्हटले. 7 दिवसात मरणार आहे. नाथ बाबांना सांगितलंय आता काय मला पुढे एक बी शब्द बोलू नको, मला घरात आता मला कोंडून घेऊ दे स्वतःला. 7 दिवस तरी एक पारायण झालं तर झालं, मला आता खायचं नाही, मला प्यायचं नाही, फक्त आले तर नाथ बाबालाच पाठव म्हटलं, कोणाला पाठवू नको. ज्ञानेश्वरी उघडली, पहिलं पारायण चालू केलं. महाराज त्याला आता सारखं दिसायला लागलं मरण डोळ्यापुढं. ज्ञानेश्वरीचं पारायण धाड 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 रात्रंदिवस झोपच नाही. 3रा दिवस उजडला, कोणीच मध्ये घरात गेलं नाही, फक्त घरचे जायचे आणि पाया पडून यायचे माघारी. आता 7 दिवसात म्हणल्यावर सगळ्यांच्या मनाला फार वेगळी निर्माण झाली. आणि मग 3ऱ्या दिवशी नाथ बाबा आले. म्हटले कुठे आहे श्यामराव? म्हटलं मध्ये पारायण करायलेत. असं फक्त तुम्हाला एकट्यालाच मध्ये यायची परवानगी दिली. म्हटले कुणालाच नाही. गेले नाथ बाबा मध्ये. काय श्यामराव कस काय ना म्हटले. महाराज आता काय 2-3 दिवस उरले तर आता द्या आशीर्वाद म्हटले, आता शेवटचा. नाही म्हटले मरत नाहीत तुम्ही. मरत नाही कस काय? नाही म्हणले मरणारच नाहीत तुम्ही. तुम्हीच म्हणला तो. नाही म्हणले म्हणलो होतो पण उग म्हणलो होतो. उग म्हणजे काय काय बोलालात महाराज म्हणले तुम्ही? नाही म्हणले सहज म्हणलो उग. खरं म्हणायलात म्हणलं हो. नाहीत मरणार. धीर आला. बरं सांगा म्हटले तुम्हाला काय बदल वाटला का नाही? बदल एवढा झालाय म्हटले, कधी देव कधी मनात यायचा तो या ठिकाणी आला नव्हता, तो आलाय म्हणले एक. आणि सगळं घरबार पाया पडायला म्हणले, कधीच पडत नव्हतं. बायको सुद्धा कधी पाया पडली नाही, पण 3 टाइम येऊन पाया पडायली म्हणले. लक्षात एवढा बदल झालाय. काय झालं हो याच्या जीवनामध्ये? फक्त मरण डोळ्यापुढे दिसलं. म्हणून ते वाट या ठिकाणी पांडुरंगाची वाट ज्ञानेश्वरीकडे जे वाचायला पळालं, मरण डोळ्यापुढे दिसलं. माणसाला आयुष्यात मरण डोळ्यापुढे दिसावं. माणूस कधी लबाड बोलणार नाही, कोणाची काही चोरी करणार नाही. माणसाचं जीवन हे सरळ राजमार्गावर, संतांना सांगितलेल्या मार्गावर व्यतीत होईल. माणूस दुसरा रस्ता धरू शकत नाही. मरण डोळ्यापुढे दिसलं होतं अर्जुनाला. म्हणून अर्जुनाचा प्रश्न प्रयाण कालेच कथय ज्ञेयोसिनी यतात्मभी. आणि मरण जाणून घेण्याची इच्छा झाली होती नचिकेताला इच्छा झाली ती. काय झालं बघा, नचिकेताचा प्रसंग मी सांगेल. ऋषीचा पुत्र आहे नचिकेत. ऐका, कीर्तन हे लक्ष देऊन कान म्हणजे अंतकरणात सगळं ठसलं पाहिजे, शब्द ना शब्द असं ऐकायचं. ऋषीचा मुलगा आहे नचिकेत. महिला मंडळी, त्या साधूनं त्या ऋषीनं काय केलं? सर्वस्व दानाचा संकल्प केला. जे माझ्याकडे आहे तेवढं दान करण्याची इच्छा सगळ्या जगापुढं केली. आरंभ झालं सत्र दानाचं. सगळे ऋषी मुनी ब्राह्मण अनेक लोक त्या ऋषीकडे येऊ लागली. आणि जे जे ऋषीकडे ते ऋषी दान करू लागले. सर्वस्व दान त्या यज्ञाचं नाव ठेवलं सत्राचं, सर्वस्व दान. आणि मग सगळं दान चालू असताना मुलगा जवळ आला, बापाच्या मामा मुलगा जवळ आला. आणि बाबा तुमचा यज्ञ फार म्हटले कौतुकास्पद आहे. काय सर्वस्व दान, काय अहंकार तुमचा या ठिकाणी लवलेस सुद्धा शिल्लक राहिना म्हटले. काय तुमचं जीवन, खरोखर मला सुद्धा अभिमान वाटावा माझ्या बापाचा, असं तुमचं जीवन आहे म्हटले. पण मला सांगा मुलगा कुणाचा? ते म्हटले बापाचा. मुलावर सत्ता कुणाची? बापाची. मुलगा हे धन कुणाचं? बापाचं. म्हटले मी सुद्धा तुमचा आहे, मी धन आहे तुमचं, माझ्यावर सगळी सत्ता तुमची. तर मग मला सांगा, मी सुद्धा धन जर असेल, माझ्यावर सत्ता तुमची जर असेल, तर सांगा मला कुणाला दान देता? बाप सुद्धा गोंधळात पडला. काय करावं, काय बोलावं, उत्तर कळेना. अरे मुलगा कुठं बघा माणसाचा मोह आणि कसा अडकला जातो माणूस पाशामध्ये. पुत्र सुद्धा पाश आहे, पत्नी धन सगळे सप्त उपपाश आहेत. अरे म्हटले पुत्र कुठं दान देण्याचा विषय का? काय बोलतो, तुला काय कळतं का? नाही म्हटले. नाही म्हटले, जर तुम्हाला दान सर्वस्व द्यायचं असेल तर मुलगा सुद्धा दान दिला पाहिजे. नाही ना म्हटले, जमणार नाही. नाही ना म्हटले, मला दान द्यावं लागेल. सहज बोलून गेले हो.
जसं माय म्हणते सावलीत मर, तसं सहज बोलून गेले. जा म्हटले तुला यमाला दान केलं. काय बोलून गेला बाप ऋषी, काय बोलून गेले, तुला यमाला दान केलं. काहीच बोलला नाही, लगेच ताड उठला, वनात गेला आणि यमदेवाला पाचारण केलं. यमदेवाला पाचारण केलं. यमाय स्वाहा, यमदेवताय स्वाहा, कालदेवताय स्वाहा, सगळं पाचारण केलं. आणि मला तरी वाटतंय सगळ्या लाईन सगळीकडल्या बिजी असतात, पण यमाची लाईन नेहमी फ्री असते. कोणी यमदेवाला बोलवत नाही. कधी जा यमाची लाईन, बटन दाबलं की फोन लागतो यमाचा. तिकडं कोणी जातच नाही का? कोणी गेलंय लग्नाच्या पत्रिका घेऊन यमाकडे गेलंय का? होय, वाढदिवसाच्या लग्नाच्या सप्ताच्या पत्रिका कोणी घेऊन गेल्या का? खरं सांगा, लबाड बोलू नका. सोनन महाराज कोणी जाते का? मला नाही वाटत यमाच्या घरी एक सुद्धा इन्व्हिटेशन पत्रिका असं. कोणीच यमाला सगळं घाबरते. त्यानं नुसतं पाचारण केल्याबरोबर यमदेव प्रसन्न झाले नचिकेतेच्या पुढं आणि म्हटले, बाळ का मला बोलवलंस? मला तर कोणी बोलवत नाही, आज या विश्वामध्ये पहिलाच म्हटलं तू बोलवणार. का बोलवलंस सांग? महाराज म्हटले, असं झालं बघा, माझ्या वडिलांनी सर्वस्व दानाचा संकल्प केला. सगळं दान करत असताना मी विचारलं तू मला कोणाला देणार, तर सांगितलं यमाला तुला दान दिलं म्हटले. म्हणून माझा स्वीकार करा. माझा काय करा? स्वीकार करा. ते म्हटले, हे बघ माझं काम आहे, यादीवर जवळ नाव येत नाही तोवर मी माझी ड्युटी बजवत नाही. यादीवर नाव नसल्याचं मला कोणाला नेता येत नाही, मला स्वीकार कोणाचा करता येत नाही. तुझं काय यादीवर नाव नाही? बघा ना, यमाची ड्युटी सुद्धा कशी. आपण म्हणतो वाढदिवस वाढदिवस, आज माझा 25वा वाढदिवस ये रे, सगळ्याला फोन करतो. पाहुणे रावळे, कुणी पेन घेऊन येतं, कुणी ड्रेस घेऊन येतं, कुणी काय घेऊन येतं आणि म्हणतो 50 वर्ष 50वा वाढदिवस 50वा. पण आपण म्हणतो 50 वर्षे झालं, 60 वर्षे झाले, 70 वर्षे झाले. पण यम काय म्हणतो? ह्याचे 10 शिल्लक राहिले, ह्याचे 5 वर्ष शिल्लक राहिले, ह्याचा 1 महिना शिल्लक राहिला, ह्याचे 8 दिवस शिल्लक राहिले, ह्याचा आता 1 दिवस शिल्लक राहिला. 1 दिवस शिल्लक राहिल्याबरोबर आलं यमाच्या यादीला नाव. आणि आपण कोणत्या, आपण आयुष्य कसं मोजतो? सरळ मोजतो पुढं, आणि यम उलट मोजतो. ह्याचे 10च राहिले. लक्षात यम म्हटले, तुझं यादीत नाव नाही, काय नाही, कसं नाही. म्हटले काही करा, पण म्हटले मला काही सांगू नका, मला तुम्हाला दान दिलंय, माझा स्वीकार करा. यमाला किती पंचायत आली. यमाला वाटलं पहिलं गिऱ्हाईक बा आता कोंडीत टाकणार. ते म्हटले एक काम कर, तुला मी अग्निविद्या शिकवतो. म्हटले अग्निविद्या शिकवतो, स्वर्गाची प्राप्ती होईल तुला. कर्मकांड शिकवतो. म्हटले मोठा विद्वान होशील, तुला म्हणेल त्या ठिकाणी कोणत्याही लोकांची प्राप्ती होईल. ते म्हटले मला अग्निविद्या नको, तुमचं काहीच नको. माझा काय प्रश्न आहे? माझा एक प्रश्न आहे. म्हटले ती गोष्ट माझी पूर्ण झाली पाहिजे, ही इच्छा. काय इच्छा आहे? म्हटले तुझी. या मृत्यूच्या पलीकड काय आहे हे मला सांगा. काय विचारलं नचिकेताने मला? या मृत्यू, यम तर हा दरवाजा आहे. आपल्याला फक्त इथपर्यंत लक्षात येतं यम हा दरवाजा आहे. तर या दरवाजाच्या पलीकडे, या मृत्यूच्या पलीकडे काय, कोणतं तत्व आहे, कोणती शक्ती, ही मला सांगावी. हा विलास झाला यमाचा, आणि यम गुरु बनले, आचार्य बनले. यम महाराज आचार्य बनले आणि नचिकेताला शिष्य करून घेतलं. आणि मग त्यांना सांगितलं नचिकेताला, नचिकेता अमृत तत्व आहे म्हटले. भगवान पंढरीनाथ पलीकडे वास्तव्य करतोय. ते सच्चिदानंद स्वरूप, ज्या ठिकाणी माणूस गेल्यानंतर सगळी विषमता विसरतो, जन्म मरणाचा फेरा विसरतो, दुःख विसरतो. मग तू अवघाच सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. दुःख ते कैसे नये स्वप्नासी. भुक्ती मुक्ती, जी मनुष्याची स्थिती खरी व्हायला पाहिजे या जन्मातून, जसा ज्या दिशेनं प्रवास व्हायला पाहिजे. नचिकेता, तो प्रवास म्हणजे यमाच्या या दरवाजाच्या, म्हणजे माझ्या या दरवाजाच्या पलीकडचं जे सारभूत तत्व आहे, ते म्हणजे अमृत तत्व आहे. तो म्हणजे कृष्ण कन्हैया जिथं राहतो, ज्या वैकुंठामध्ये पंढरीनाथ राहतो, पलीकड म्हटले ते तत्व आहे. आणि त्याला जाणून घेण्याची नचिकेताची इच्छा झाली. लक्षात घ्या, हे माणसाला उत्कंठा मनुष्याच्या जीवनात व्हावी. मृत्यूच्या पलीकडे काय? एक प्रश्न अर्जुनाला पडला, मृत्यू म्हणजे काय?
प्रश्न केला अर्जुनाने रणांगणावर प्रश्न केला, देवा आता युद्ध तर करणार आहे मी, कुणाला भीत नाही म्हटले, पण प्रयाण कालेच कथै नियोसी नियत आत्मभी. त्यावेळेस उत्तर देताना माझे भगवान म्हणतात, अर्जुना या मृत्यूलोकातून 3 गती माणसाला मिळते, 3 स्तर आहेत म्हटले गतीचे. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठती राजसा, जगन्य गुणवृत्तीस्था, अधो गच्छन्ति तामस. सत्वगुणी माणूस हा ऊर्ध्व गतीला जातो, रजगुणी माणूस मध्य गतीला जाऊन मिळतो, आणि तमगुणी माणूस हा नरकात या ठिकाणी नरक यातना भोगतो. पण मरण सुद्धा कसं यावं तर सांगितलं, अग्निर्ज्योतिरः शुक्ल शनमासा उत्तरायणः तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनः. मरण येत असताना नेमके वर्षातले 12 महिनेत म्हटले तर 6 महिने दक्षिणायन आणि 6 महिने उत्तरायणात. तर उत्तरायणात माणसाला मृत्यू यावा. नेमके 24 तासामध्ये 2 प्रहर आहेत, दिवस आणि रात्र. तर पहिल्या प्रहरी म्हणजे सकाळी सकाळी पहाट ब्रह्म मुहूर्तामध्ये मरण यावं. माणसाचं तोंड हे उत्तर दिशेकडे असावं. नेमक्या 10 दिशा आहेत, त्याच्याला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. तर उत्तरेकडे माणसाचं तोंड असावं. माणूस झोपलेला नसावा, माणूस बसलेला असावा. नुसतं बसून नाही तर उत्तरेकडे तोंड असताना ओम 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 या प्रणवाचं चिंतन मनात चालू असावं. वैश्वानर नावाच्या पोटातल्या अग्नीचं, जो अग्नी आपलं अन्न पचवतो, जो वैश्वानर नावाचा जी देवता आहे, आपण अग्निदेवता म्हणतो, त्या अग्नीचं मर्तन दर्शन व्हावं म्हटलं. आणि ओम ओम म्हणत जो माणूस जातो, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था ब्रह्म ब्रह्मविदो जनः, तो ब्रह्मरूप होतो, पांडुरंगाच्या चरणाशी जाऊन मिळतो. पण या व्यतिरिक्त जर दक्षिणायनात मेला, तो योगी जरी असला, वेगळ्या काळात जर गेला तर त्याला सुद्धा गती नाही म्हटली. धूमो रात्रिस्तथा कृष्ण शन्मासा दक्षिणायना तत्र चांद्रमसय ज्योतिर योगी प्राप्य निवर्तते. योगी जरी मेला तरी सुद्धा त्याला ऊर्ध्वगती नाही. अशी गोष्ट आहे. पहा, हा काळ साधणं अवघड आहे. आपल्याला तो काळ साधण्यासाठी हे जरी शरीर दिलं असलं तरी तो काळ साधणं गोष्ट अवघड आहे. महाराज म्हणतात, जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतराम काही आवत नाही. जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतराम काही आवत नाही. हो, जन्मच्या जन्म आयुष्य गेलं तरी माणसाला अंतकाळ साधता येत नाही. अंतकाळ साधणं अवघड आहे दादा. माणसं खुशाल म्हणतात, हे काय वय भजनाचं आहे का, हे काय पोथी वाचण्याचं वय आहे का, हे काय वारीला जाण्याचं वय आहे का. अरे करू, वेळ एकदा निघून गेली का काही अर्थ राहत नाही, काही अर्थ राहत नाही. लक्षात घ्या, वेळ कालम कर्म स्वभावजन माणसाच्या हातात काळ नाही, कर्म हातात नाही आणि मनुष्याचा स्वभाव हातात नाही. लक्षात घ्या, काळ हा काळ या ठिकाणी आपली प्रत्येक क्षणाला वाट पाहणार आहे, तो त्याचं काम करणार आहे. पण माणसाची वेळ सगळी चुकल्यानंतर माणसाला काही पर्याय उरत नाही, हातात काही गोष्टी राहत नाही. असं माणसाचं जीवन आहे. बघा, लक्षात घ्या, प्रत्येक माणसाला आपल्या शरीराचा सुद्धा अभ्यास नाही, याचं दुःख आहे बरं का. लक्षात, आपण पोथी पुराण आणि एवढे अनंत कथा कीर्तन ऐकणारे माणसं आहेत, पण प्रत्येक माणसाला आपलं शरीराचं महत्व आणि शरीर हे काय, शरीराची जर ओळख नाही तर बाकीच्या गोष्टीच्या काय गोष्टी सांगू. ही प्रकृती या ठिकाणी देठ परिमळ गेली या ओस फुलं देठ, ही देठ सांगितलंय. पण देठ म्हणजे ही प्रकृती. प्रकृतीची माहिती तुम्हाला आहे का भाऊ? खरं सांगा, या शरीराची माहिती कोणाला? हात वर करा बरं. इथं सांख्यशास्त्रामध्ये या प्रकृतीचं वर्णन आलं. महर्षी कपिलाचार्य म्हणतात, काय म्हणतात? अष्टो प्रकृती ही षोडशो विकार. शरीर हे 8 प्रकृतीनं बनलेलं आहे सुमंत बाबा.
16 विकार या शरीरामध्ये दडलेले आहेत, पण माणसाला याची खबर नाही. का सावध होत नाही माणूस? याचं कारण माणसानं स्वतःला कधी जाणून घेतलं नाही. कृष्णा, ही प्रकृती 8 अंगाने ही प्रकृती बनलेली, याच्यामध्ये महत्त्व आणि अहंकार हा प्रमुख आहे. अहंकारात सुद्धा प्रकार आहे. तामस, तेजस, अहंकारात सुद्धा प्रकार आहेत. पण 16 विकारानं हे शरीर नटलेलं आहे. 16 विकाराने या ठिकाणी या शरीराची गुंफण झालेली. 16 धाग्यानं हे शरीर शिवलेले, पण माणसाला माहित नाही 16 विकार कोणते. सुमंत महाराज, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा आणि मन 16. आपल्याला ज्या गोष्टीनं ज्ञान प्राप्त होतं याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. डोळा असेल, नाक असेल, आपली रसना असेल. पंच तन्मात्रा म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, इतर सगळ्या गोष्टी. मन 16 विकार माणसाच्या ठिकाणी आहेत. अजून शरीराची तुम्हाला माहिती द्यायची जर म्हटलं, पाच पडदे आहेत याला. सुमंत महाराज, शरीराला काय 5 पडदे आहेत. 5 याला पंचकोश म्हणतात. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. विठ्ठला विठ्ठला. आपलं शरीर जाणून घ्या. देवानं शरीर कसं बनवलंय तुम्हाला विकार सांगितले. पहिला आहे तो अन्नमय कोश. अन्न खाल्ल्यानंतर मांस, रक्त, रेत, मज्जा, ज्या सप्त धातूची निर्मिती त्या अन्नामुळे होते, तो अन्नमय कोश. प्रजा उत्पादनापर्यंत म्हणजे संतती निर्माण होईपर्यंत ज्या या ठिकाणी कोशाचं काम चालतं त्याला अन्नमय कोश. शरीर चालू राहणं, शरीरातली ही जी प्रक्रिया सगळी घडणं ही अन्नमय कोशाच्या मर्यादित राहते. पण चला, या अन्नमय कोशाच्या आतमध्ये आहे तो आहे प्राणमय कोश. पंच प्राण आहेत माणसाला, पंच उपप्राण आहेत. किती लक्षात घ्या, तुम्हाला माहिती दिली शरीराची. आपण म्हणतो ना, प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. आपण म्हणतो का ना श्लोक. हे पंच प्राण 5 ठिकाणी राहतात. भगवान गरुडाला सांगत असताना म्हणतात, श्री भगवान उवाच हृदि प्राणो उदयापानो समानो नाभिमंडले उदान कंठ देशे स्यात् व्यान सर्व शरीरैहि. 5 प्राण 5 ठिकाणी राहतात, पण 5 उपप्राण आहेत म्हटले. त्याच्यामध्ये धनंजय हा एक पण उपप्राणामध्ये मोडतो, लक्षात घ्या. 5 उपप्राण आहेत. याच्यामध्ये जो कोश आहे तो आहे मनोमय कोश. आपलं मन तिथं राहतं. मन जी इच्छा या ठिकाणी मनानं प्रगट व्हावी ती या ठिकाणी तो त्या गतीनं मन धावत असतं. संकल्प केल्यानंतर ती गती माणसाला मिळत असते. त्याला मनोमय कोश म्हणतात. त्याच्यामध्ये जो आहे तो विज्ञानमय कोश. त्या विज्ञानमय कोशामध्ये माणसाची बुद्धी राहते. बुद्धीनं जो निर्णय घेतला, बाकीचे सगळे इंद्रिय धाव घेतात. बुद्धीनं निर्णय घेतल्याशिवाय पुढची गोष्ट घडत नाही. आणि त्या पडद्याच्या आतमध्ये आहे तो म्हणजे आनंदमय कोश, जिथं हे चैतन्य राहतं, जिथं हा आत्मा राहतो. हे शरीर म्हणजे जड चैतन्याचा सहयोग आहे. लक्षात घ्या, 2 गोष्टी एकत्र आल्यानंतर ज्या गोष्टी आपल्याला हे शरीर पाहायला मिळतंय, जड चेतनाची मैत्री झाल्यानंतर या सगळ्या पंचमहाभूताचा हा डेरा या ठिकाणी निर्माण झाला. हे शरीर निर्माण झालं. आतमध्ये सगळ्याच्या आतमधल्या कोशात आनंदमय कोशात राहतो तो चैतन्य घन परमात्मा, तो भगवंताचा अंश आहे. आणि एकदा का हा चैतन्य, एकदा का हा जीवात्मा या आनंदमय कोशातून बाहेर पडला की बाकी सगळा व्यवहार शरीराचा बंद पडतो. याला कसलाही अर्थ राहत नाही. कोणी याला विचारतही नाही. पटकून म्हणतात नाकात गेलिया शरीर काय करील व्यवहार, काय करील व्यवहार, काय करील व्यवहार. प्राण गेलिया शरीर काय करील व्यवहार.
शरीर काय करील व्यवहार. एकदा का शरीरातून प्राण निघून गेला, पुन्हा हे शरीर बाकीचे जेवढी तुम्हाला शरीराची माहिती, जेवढे कर्मेंद्रिय तन्मात्रान हे, पुन्हा याचा काही सगळा व्यवहार बंद पडतो. म्हणून लक्षात घ्या, स्वतःला ओळखणं, स्वतःची ओळख निर्माण करणं आहे. मी हा कोण, करावा विचार. या शरीराची ज्या वेळेस माणसाला माहिती मिळते ना महाराज, एवढं शरीर घाण आहे, रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे. सगळे गोपाळ म्हणतात, कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे. षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रयाने विणली रे. 9 ठाई फाटून गेली, 9 ठिकाणी फाटलेली ही गोदडी. पण माणसं किती प्रेम करतात, किती प्रेम करतात या शरीरावर. पण लक्षात घ्या, हेच जर प्रेम आपण देवासाठी केलं ना, देवावर जर केलं ना, तर माणसाच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. पण माणूस म्हणतात करू 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 करू, माणसं सगळी टाळतात. पण लक्षात घ्या, ज्या माणसाने स्वतःची ओळख करून घेतली, स्वतःला जाणलंय, आणि जी माणसं भगवंताच्या मार्गावर लागली, त्यांचंच कल्याण झालंय. आतापर्यंत बाकीच्याचं कल्याण झालेलं तुम्हाला उदाहरण पाहायला मिळणार नाही. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. धन्य जगी तोठी एक हरिरंगी नाचे. देवाचं नाव तोंडाला न येणारा किंवा नाव येऊ न देणारा सुद्धा एक जगात वर्ग. जो रामकृष्णामध्ये सतत चिंतनामध्ये मग्न आहे, तो आहे वर्ग संताचा, वारकऱ्याचा. आणि एक वर्ग असा आहे, कधी तोंडाला नाव येऊ देत नाही महाराज. यांचा उद्धार कधी होईल, कधी यांचा देव स्वीकार करेल. लक्षात घ्या. नेहमी एक विनोदाने मी दृष्टांत सांगत असतो. एक म्हातारी होती महाराज, आयुष्य गेलं मामा, पण कधी तिनं राम म्हणले नाही, तोंडाला राम येऊ दिलं नाही. कशी जगली असेल बघ, नाव तोंडाला येऊ दिलं नाही. मरण जवळ आलं, म्हातारी बाजावर पडली. सगळे यायचे, नातरुंड यायचे, लेक यायचे, आई एकदा तरी राम म्हण, एकदा तरी राम म्हण. अजिबात नाही म्हटले. आता पसर तोंड बाटविलं नाही, आता बाटवीत असते. म्हणजे रामानं तोंड बाटतंय बघा ना, काय मनात वाईट विचार, किती दुर्बुद्धी. म्हटले ही अशी नाही म्हणायची. म्हटले राग राग बाजासहित म्हातारी उचलली आणि आणली मंदिरात. म्हणले आई नाही म्हणली, देव नाही म्हणलीस, पण सांग ना याला काय म्हणतात मंदिराकडे बघून. अरे म्हटली मंदिर म्हणावं ना. मंदिर बी नाही बाबा, किती म्हातारी पुढच्या गावची. जिथं जिथं गाव असतं तिथं तिथं हे असतं म्हटली. म्हणजे मंदिर सुद्धा शब्द तोंडाला येऊ द्यायला. म्हणजे काय करावं, देवा पुढं आणली, देवाच्या पुढं. आई ह्याला काय म्हणते. अरे जिथं गाव असतं तिथं हे असतं, आणि जिथं हे असतं तिथं हे असतंच. सगळे हातपाय गार झाले, थंड झाले. म्हणले काय उपयोग नाही, चला उचला. म्हातारी उचलली, आणली घरी. नातरुंड लय आगाव. शेजारी एक रामभाऊ म्हणून पोरग होतं, आणलं त्याला धरून. आजे ह्याचं नाव माहिती का तुला, ह्याचं नाव माहिती. हो माहित नाही तर कसं रे परेशान करतात माणसाला. सांग बरं नाव काय. अरे हे तर हौशीचं कार्ट आहे म्हटली. माझ्याकडे बघता काय, म्हातारी गेली, मेली म्हातारी. म्हटले आता ह्याची हस्ती तरी म्हणली काशीला घेऊ. म्हटले आज जवळ आहे हस्ती आपल्याला.
50 किलोमीटरच्या अंतरावर हस्ती तरी म्हणले हिच्या घेऊ म्हटले. मग मध्ये पोराच्या ह्याच्यात बसतं गाडग्यात भरली हस्ती. म्हटले जा बाबा आता तेवढा विधी करून हे पैसे दिले आणि मग पिशवीत सगळ्या हस्ती घेतल्या. महाराज पायी पायी एक मित्राच्या घरी मुक्कामाचा दिवस आला. एक मुक्काम करावाच लागणार होता. मित्राच्या घरी झोपला, जेवला बिवला, मस्त गप्पा चप्पा मारल्या, झोपले दोघं झोपले. तसं नेमकं त्या मित्राच्या बायकोला एक खोड. पाहुणा घरात आला का पिशव्या उचकटून बघ. नेमके झोपले आणि पिशव्या उचकटून बघितल्या आणि बाहेर बघितलं गाडगं. तिला वाटलं काय पैसे बिशे असतील. उघडून बघितलं तर राखण हाडा. लगेच तसं नालीत पालतं केलं. महाराजांनी रिकामच गाडगं पिशवीत ठुलन दिले. सकाळी यानं पहाटे 4ला उठला, पिशवी घेतली की हो काशी. सकाळी तर काशी विधी वगैरे झाला, सगळी ठरले. ब्राह्मणानं सांगितलं महाराज काढा हस्ती सोडा पाण्यात. बाहेर हस्ती काढल्या, पाण्यात सोडायला म्हातारी खालीच पडायना, गायब म्हातारी. दादाला म्हणलं होतं मला तरी बाईच्या नादी लागू नको, ही काय पोचायची नाही, उगं त्रास देईन, उगं माझी बेजारी करू नको. झालं तेच झालं. म्हटलं म्हातारी कुठं गायब झाली, कोणाला तपास नाही. काय करावं म्हटलं. मला माहित होतं म्हणलं आता आई आपली अशी, म्हणून अगोदरच एका डबीमध्ये थोड्या हस्ती ठेवल्या होत्या. म्हणजे आता असं नाही म्हटलं, सगळे बसा. गाडीच केली भाड्यानं, गाडी केली. सगळे कुटुंब सहकुटुंबामध्ये बसलं. नवीन लग्न झालेलं जोडपं बी, म्हातारीचं नातरुंडाचं नवीनच लग्न झालं, ती बी जोडी बसली. काशी सगळी विधी झाली. आनंद वाटला. म्हणजे चांगलं झालं. सोडा म्हटले हस्ती पाण्यात. डबी जशाला तशी पाण्यात दिली सोडून. वा म्हटले, झालं समाधान झालं. म्हटले म्हातारीला एकदाच घेतलं. म्हणले गंगाबाईनं आता काय होईल ते होईल तिच्या नशिबानं. पुरुष मंडळी इकडे आंघोळीला उतरले, महिला मंडळी इकडून खाल्ल्या अंगाला आंघोळीला उतरल्या. सगळे बुड्या घेऊ लागले. महाराज नेमकी नवीन सून बी पाण्यात उतरली. बुडी घेतली तशी जी सोडलेली डबी म्हातारीची होती तीच वटी तिच्या येऊ नाही. गंगामाईचा प्रसाद म्हणून डबी घेतली आणि टाकली पर्समध्ये. म्हातारी कोणालाच माहित नाही. पुन्हा महागारी, कोणालाच माहित नाही म्हातारी नित्रोड मध्ये कधी आली. दुसऱ्या दिवशी नेमकं पंक्तीचा सकाळी कार्यक्रम आणि ह्यांचं सगळ्या नवीन सोनाचं सगळं नटापटाचा कार्यक्रम. ही जाऊबाई दुसऱ्या जाऊबाईला म्हणती तुला म्हणून सांगते गंगामाईनं मला प्रसाद दिला. म्हणली काल. प्रसाद काय ग? तुला दाखवते म्हणली. आणली महाराज डबी काढून. हिला माहित होतं कोणती डबी. ह्याचा आत्या आल्या की म्हणून आता पंक्ती थांबवा म्हटली. आता काय उपयोग आहे पंक्ती तरी का? मला सांगा अहो, एकदा जर ही रामकृष्ण हरी म्हणाय तयार नाही, काय यांच्या आयुष्याची ओळख आहे यांना? काय यांच्या जीवनाचा प्रवास चांगला होणार आहे? कितीही गंगा जाऊन जरी तिथंच जीव नरड दाबून मारलं तरी गंगा माय घेणार नाही. विठ्ठल विठ्ठल शमिक ऋषी आणि शृंगी ऋषी. शृंगी हा शमिकांचा मुलगा आहे. परीक्षितीला ज्या वेळेस कळालं आपल्याला शिकार नाही झाली, काय नाही, एवढी तहान लागली, व्याकुळ परीक्षिती होऊन ज्यावेळेस शमिकांच्या आश्रमात जातो. मुलं बाहेर गेले होते, आश्रमात कुणी नव्हतं आणि एकटे शमिकजी ध्यानस्थ समाधी अवस्थेत चिंतन करत असताना परीक्षित येतो आणि पाणी मागतो, पाण्याची याचना करतो. पण आता ध्यान करणाऱ्या माणसाला, समाधीतल्या माणसाला काय माहिती कोण मला हाक मारते काय. बघा राग आला परीक्षितीला. या भारताचा राजा असून तुम्ही माझा एवढा अपमान करता. राजा तुम्हाला पाणी मागतो, एवढा तहानेनं व्याकुळ झालो, तुम्ही मला पाणी देत नाही आणि डोळे झाकून साधूपणाचा ढोंग आणून समाधीचं सोंग घेताय आणि राजाला पाणी देत नाही. मेलेला सर्प उचलला आणि ऋषीच्या गळ्यात टाकला. आणि तिकडे मग शृंगीला कळालं आणि मग शृंगीनं कौशिकी नदीमध्ये उभं राहून हातात पाणी घेतलं आणि शाप दिला. इतिमती लंघित सप्तमे हनी. 7 दिवसात तुझं हनन म्हणजे पतन होईल म्हटलं. 7 दिवसात परीक्षितीला मरावं लागणार होतं. पण ज्या वेळेस ही गोष्ट परीक्षितीला कळाली, मला हे सांगायचं तुम्हाला, मुलानं शाप दिला. आता साधूचा शाप म्हणजे काय, माघारी येणारी गोष्ट का ती? एकदा का बाण सुटला, तीरातून बाण सुटला, जर लक्षात घ्या, बाणातून जर तीर सुटला तर तो कधी पुन्हा माघारी येणार नाही. तसं साधूची, संतांची अशी वाणी असते. महाराज निघलेले शब्द म्हणजे दगडावरची पांढरी रेगच, कोणा त्याच्यात नाही.
ज्या वेळेस महाराजांना शमिकांना कळालं आपला राजा आला होता आणि अनावधानाने या ठिकाणी आता विष्णूचा अवतार, राजा म्हणजे विष्णूचा अवतार असतो, पण आता तू शाप द्यायला नको होता, पण तू शाप दिलास, पण माहिती तरी झाली पाहिजे म्हटले 7 दिवसात. आता काय तक्षक येणार आणि चावणार याच्यात शंका नाही. ज्यावेळेस परीक्षितीला कळालं महाराज, परीक्षितीनं लगेच जन्मेंजयाला काय केलं, गादीवर बसवलं आणि गंगेचं तट धरलं. लक्षात घ्या, तीच माणसं देवाच्या भजनाला लागतात जी सावध होत. सावध होनी भजने लागा, देव करा कैवा. हा, सावध झालो हरीच्या आलो जागरा. आणि मरणार 7 दिवस म्हणजे परीक्षितेला, म्हणजे आपण 7 दिवसात मरणार नाहीत. कोण म्हटलं मरणार नाही? मी असंच एका गावामध्ये कीर्तन केलं आणि मी सहज म्हणून गेलो, मी सगळे म्हटले आता 7 दिवसात मरून जाणार आहेत, ही सहज बोलून गेलो. एक म्हातारी हसली. कीर्तन झाल्यावर मी विचारला, म्हातारे का हसली होती ग? महाराज तुम्ही म्हणला नाहीत का सगळे 7 दिवसात मरणार आहेत? म्हटलं हो. म्हटले पण मी नाही मरणार. म्हटलं कसं काय? मी ह्या गावची नाहीच. हा, अरे येडी आहे, तसं मला म्हणायचं नव्हतं. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या 7 दिवसात माझ्यासही सगळे मरणार आहेत हे सांगत होतो. म्हटलं त्याच्यात तू बी आलीस. अमेरिकेत जा नाही दुनियात जा, मरणार. तुझं मरण आलं का पुन्हा तिथं कुणी अडवणार नाही. अहंकार कुणाला झालता? एकदा गरुडाला. आईचं मरण दुसऱ्या दिवशी वर आलं. लक्षात घ्या, 2 दिवसावर मरण आलं. सगळे गरुडाच्या आईला भेटायला येऊ लागले महाराज, सोनवणे महाराज. आणि यम सुद्धा भेटायला आला गरुडाच्या आईला. काका यम सुद्धा आला भेटायला. आणि नेमकं गरुड महाराज बाहेर गेले होते. सगळे आईला भेटून जाऊ लागले गरुडाच्या. यम आले. कस काय आई, कस काय? बरं आहे म्हणले, बरं आहे. आणि यम माघारी फिरला, दरवाजापासून पुन्हा माग वळून बघितलं, हसला. गालात हसला यम. सगळ्यांना बघितलं म्हणले, गालात हसलाय. गरुड आला, नारदजीला विचारलं काय भानगड म्हटले. यम आले होते ना, हसलेत. म्हणजे हो, उद्या तुझी आई जाणार आहे म्हटलं. उद्या तुझी आई जाणार आहे. मी तर न्यू देत नसतो म्हणला. काही बी झालं तरी मी तर न्यू देत नसतो म्हणला. भले युद्ध होईल नाही तर काय होईल. मी कोण आहे म्हटला? भगवान विष्णूचा वाहन आहे म्हटला. मी कोण? मी काय सामान्य वाटलो का तुम्हाला? जी आई पाठीवर टाकले महाराज, इतक्या वायू वेगाने गरुडाने भरारी घेतली. थिट हिमालयाच्या एका गुहेमध्ये आईला नेऊन ठेवलं. मोठीची मोठी शिळा आडवी लावली. आला माघारी. 3ऱ्या दिवशी गेला. म्हणलं आता यमाला काय हुलकवणी, त्याला वाटलं यमाला हुलकवणी दिली. गेला तर आई मरून पडलेली, वाकडी तिकडे हात पाय. म्हणला आता अवघड झालं. म्हणला कसं काय गेले, कसं काय? यमाकडे गेला. तुम्हाला कसं काय माहिती झालं? म्हटला मी आई तिथं नेऊन ठेवली होती. माझ्या आईला तुम्ही नेलं? आर म्हटले म्हणून तर हसलो होतो येड्या. मला वाटलं म्हटले आता काय भगवान विष्णूनं आणि सटवीनं हिला आयुष्य एवढं दिलं होतं आणि शेवटी मरण हिमालयाच्या गुहेत लिहून ठेवलं होतं. मला काळजी वाटू लागली, हिमालय कुठं, हे ठिकाण कुठं, एवढं अंतर. आता हिचं तर मरण तिथं आहे. ही जर तिथं नाही गेली तर हिला नेवा कसं? इथून तर नेता येत नव्हतं म्हणले. मग मला पंचायत वाटली. म्हणले आता देवाचीच लीला. म्हणले आता मरण तिथं आहे म्हटल्यावर म्हणून मी हसलो. म्हणले आता कसं मरण हिचं? तिथं मला तिथं जावं लागेल हिला उचलायला, आणि हिथं तिथं नसल्यावर कशी उचलू? आणि हिथं इथं म्हणून मला काळजी वाटली. म्हणले आता हिचं तर मरण उद्या, म्हणजे फाईलवर नाव आलंय. हिला तर उद्या ह्या टायमाला 1 मिनिट सुद्धा यमाचा इकडं तिकडं होत नाही. आपला होईल कसा बी, कीर्तन 11चं 12ला होईल, पण यमाचा 1 सेकंद आणि 1 मिनिट सुद्धा इकडे इकडं होत नाही. म्हणून हसलो. म्हणले तर देवानं तुझ्या मार्फत सोय करून दिली. म्हणले तूच तुझ्या आईला उचललंस, त्या गुहेत नेलंस, मला माझं सगळं काम सोपं झालं. म्हणले तप दिवशी उचलली तुझी आईने, घेऊन गेलो. म्हणले माझं ड्युटीच आहे. म्हणले ड्युटीच. मग मला एक सांगा, किती हे तुम्ही म्हटलात मी इतक्या दिवस जगल, तितक्या दिवस जगल. महाराज तुमचे श्वास संपले की तुम्हाला जाण्याचं तिथं काही पर्याय नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा जीवात्मा ज्या वेळेस हा चैतन्य या जडातून ज्या वेळेस बाहेर पडेल तेव्हा मात्र या शरीराला किंमत राहणार नाही. महाराज म्हणतात शरीराची होय माती, शरीराची शरीराची माती होणार
तरी सुद्धा माणसं या ठिकाणी सावध होत नाहीत, सावध होऊन भजनाला लागत नाही. ही शोकांतिका आहे. म्हणून नाथबाबा म्हटले, बाबा हो, तुम्हाला जरी वाटत असेल ही प्रकृती तुम्हाला साथ देईल, प्रकृती साथ देईल, पण मी सांगतो म्हटले तुम्हाला साथ देणार नाही. तुमचं आयुष्य एवढं असं अलगद जाऊन पडल जसं फूल एखादं उमलावं, खूप सुगंध यावा, पण सुगंध कायम राहणार नाही, टिकणार नाही, सुगंध संपणार आहे. जरी देठाला धरून फुल राहिले पण त्याचा सुगंध कायमचा राहणार नाही. तो जसा शाश्वत नाही तसा या शरीरामध्ये जो जीवात्मा आहे, जो आत्मा आहे, तो शाश्वत नाही. एक दिवस तुमची साथ सोडणार आहे. साथ सोडण्याच्या आत तुम्ही सावध होणं फार गरजेचं आहे. जो माणूस सावध होतो तो विचार करत नाही सुगंध किती वेळ आणि कधी चलनन काय, फक्त स्वतःला कुठंतरी देवाच्या चरणावर, देवाच्या गळ्यात जाऊन पडण्याची इच्छा तो जो करतो तो त्याचा या ठिकाणी उद्धार आहे. लक्षात घ्या, फुलं देवाच्या चरणावर तरी गेले पाहिजे, देवाच्या गळ्यात तरी जाऊन पडले पाहिजे. ती भाग्यवान फुलं आहेत. लक्षात घ्या, का त्याचा आनंद देव सुद्धा माझा घेणार आहे. जर महाराजाच्या गळ्यात माळ जर पडली तर महाराज सुद्धा त्याचा आनंद घेणार आहेत. म्हणून माणसाचं जीवन हे कुणाच्या तरी उपयोगाला पडावं, हा अंतर्भाव, हा लक्षार्थ माझ्या नाथबाबांचा आहे. नाथबाबा म्हणतात, अरे सुगंध गेल्यानंतर त्या फुलाला किंमत राहत नाही, नुसता देठाला धरून बसतो. तसं तुमचा हा आत्मा एकदा निघून गेल्यानंतर या शरीराला कुणीही किंमत देत नाही, किंमत राहत नाही. हेच उदाहरण महाराज अभंगाच्या परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या सेवटी देह तैसा. परिमळ म्हणजे सुगंध. सुगंध गेल्यानंतर त्या फुलाला किंमत राहते का बाबा? देठाला धरून राहतो पण किंमत नाही, कोणी जाऊन त्याला तोडत नाही, हारामध्ये ओवत नाही. परिमळ नसलेल्या फुलाला काय किंमत आहे? महाराज म्हणतात तसं आपल्या आयुष्यामध्ये जोपर्यंत हा चैतन्य आत्मा पांडुरंग तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामो विषयावरी. जोपर्यंत राम ते चैतन्य, रामरूपी चैतन्य या आत्म्याच्या माध्यमातून आत्मा होऊन चैतन्य होऊन या शरीरामध्ये वास्तव्य करतं, या पंचमहाभूताच्या या सांगड्यामध्ये वास्तव्य करतं, तोपर्यंत आनंद आहे. तुमच्या चेहऱ्यावर हसू येतं ते त्याचं स्वरूप आहे. लक्षात घ्या.
सच्चिदानंद घन पंढरीये परिपूर्ण कर ठेवून जगन वाट पाहे भक्ताची. तो पंढरीचा पांडुरंग आपल्या हृदयामध्ये नांदतो, लक्षात घ्या. तोपर्यंत आनंद आहे. एकदा का चैतन्य निघून गेलं मग या ठिकाणी काही गोष्टी शिल्लक राहत नाही. तुम्हाला उदाहरण देईन. जसं एखादं झाड, झाडाला एकही पान आणि एकही फूल एकही फळ नसावं, त्या झाडाकडे माणसाला पाहू वाटतं का? एखादा 1000 कोटीचा बंगला असू द्या आणि त्या बंगल्यामध्ये एकही माणूस राहिला नाही, त्या बंगल्याला काय किंमत? एखादं सुंदर अशी नगरी असावी, मोठे राजवाडे असावे, पण त्या गावामध्ये एकही माणूस नाही, अशा ओसाड गावाला काय किंमत? नावाला समुद्र आहे, समुद्र आहे, पण समुद्रातलं सगळं पाणी आटले. पाणी आटलेल्या समुद्रात त्या वाळवंटात काय मजा आहे? काय मजा आहे? समुद्र आटून जावा का पाहावं वाटेल का? ओसाड एखादा गाव पाहायला मिळावं, त्या गावात जाऊ वाटेल का? एखादं झाड असावं पण त्याला पान नाही, त्याला फूल नाही, त्याला फळ नाही, काय त्या झाडाकडे पाहू वाटेल का? कोणी त्याच्या आश्रयाला आणि सावलीला बसल का? तसं सुगंधा विना फूल आणि या जीवात्म्या विना हा देह काही उपयोगाचा नाही. विठ्ठल विठ्ठल. आयुष्या शेवटी देह तैसा तैसा म्हणजे याची पुढची गती तरी बघा. ज्यावेळेस माणूस मरतो ना दादा, यमदूत येतात, या जीवात्म्याला बाहेर काढिता कुडी प्राणा, बाहेर या प्राणाला काढतात, सगळे तत्व बाहेर काढतात आणि त्यावेळेस या शरीराला सगळे सजवतात, आंघोळ घालून सजवतात, चांगले नवीन वस्त्र परिधान करतात. पण मला पुढचा प्रवास सांगायचा आहे. देहताईस आयुष्या शेवटी या शरीराचं तरी पुढचं मार्गक्रमण, पुढचा प्रवास किती अवघड आहे बघा. या मृत्यूलोकातून 2 वाटा आहेत प्रमुख, 2 वाट आहेत. कोणत्या? एक आहे यमाची वाट आणि एक आहे देवाची वाट. यमाची वाट माणसाला दुःख देणारी, यममार्ग भयप्रदम शास्त्र सांगतं. यमाचा मार्ग भीतीदायक आणि देव मार्ग सुखप्रदम, देवाचा मार्ग सुख करे. साधू संत सत्वगुणात जगलेली माणसं ही देवाच्या दिशेनं ध्रुवबाळासारखी प्रवास करतात. पण सामान्य जीव हा नरकाच्या दिशेने, यमपुरीच्या दिशेने प्रवास करतो. यमपुरी आहे तरी किती लांब? फार लांब आहे महाराज. एवढी लांब असताना सुद्धा मेल्यानंतर ही तत्व घेऊन दाखवायला, हे तत्व दाखवायला यमाचे दूत त्रिभीर मुहूर्ताभ्याम 3.5 तासात संयमनी नगरी जातात, यमपुरी जातात, यमाला तत्व दाखवतात आणि सांगतात याची फाईल तयार ठेवा, वर घ्या. असा माणूस गेलाय आणि त्याला आम्ही घेऊन येण्याच्या तयारीत आहेत, लक्षात घ्या. आणि 3.5 तासात ते तत्व घेऊन पुन्हा इथं घेऊन आलेले असतात. तोपर्यंत आंघोळीची तयारी झालेली असते. आंघोळीची तयारी होऊन आंघोळ घालून स्मशानापर्यंत घेऊन जातात. पुढं जो चालतो गाडगं घेऊन, त्याला काय म्हणतात? पानाड्या म्हणा, काय म्हणायचे ती म्हणा, त्याच्या माग सगळे चालतात. त्याच्या पुढे कोणी चालतं का? त्याच्याबरोबर ती तत्व चालत असतात. जो जीवात्मा मेला त्याची तत्व चालत असतात. म्हणून त्याच्या पुढे माणसाने चालायचं नाही. मग तो सगळ्यांना पाहत असतो. कोण कोण पाहुणे आलेत, कोण कोण रडतय, कोण कोण नाटकी रडतय. रडण्यात बी काय बदल आहेत का? रडण्यात बदलेत. सासू साठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. सासू सासऱ्यासाठी सून बी रडते, पण जेवढी त्या आईची मुलगी रडते, मनातून टाहो फोडून रडते, आई म्हणून टाहो फोडते, बापासाठी टाहो फोडते, तशी सून रडत नाही. भाव अंतरीचा भिन्न, लक्षात घ्या. माईसाठी जी मुलगी रडते तशी सून सासूसाठी रडत नसते. त्याला सगळं कळतं, कोण रडतंय, कसं, कोण आलंय, कोण नाही, कोणाच्या मनात काय. त्या माणसानं जर बऱ्याच जणांची उधारी ठेवली असेल तर ते मनात वेगळाच भाव ठेवून चलत असते. मायला गेलेकडे 10,000, आता बायको तर देतच नाही, तिथं लयच. दुकानदार वरडणार, कपड्यावाले वरडणार, सोनार वरडणार, बरेच मनात भाव ठेवून चलत असते. गेलाकडे पण 10-20 लाखाला गाव टाकलं, जाऊन जाळल्या जातं, गाडगं फोडल्या जातं. तो दगड व्यवस्थित ठेवतात, व्यवस्थित आणतात, दगड सांभाळून ठेवतात. 10 दिवस त्या दगडाला तर्पण करायला सांगितलं मामा. जर तर्पण केलं ब्राह्मणाकडून तर आपण पुण्य
आपल्याला अनंत जन्माला पुरेल एवढं पुण्य मिळतं. माणूस पुण्यवान होतो म्हणून तर्पण करावं. 13व्या दिवशी मग ते गंगेवर नेऊन काय करतात, ते आश्मा म्हणतात त्याला. आश्म्याचं पूजन करावं, तो दगड विसर्जित करावा. त्या दगडावर 10-11 दिवस तो सगळे तत्व त्या जीवात्म्याचे बसलेले असतात. लक्षात घ्या, त्या दगडावर बसतात. तिथून सगळं 10 दिवस कोण आलं कोण नाही, काय घरातलं वातावरण आहे का, दुसऱ्या दिवशी लगेच गुलाबजाम करून खाल्ले, सगळं त्याला दिसतं. पुन्हा ज्या वेळेस गंगेहून मग त्या जीवात्म्याचे तत्व घेऊन यमदूत प्रवास करतात. 346 योजन रोज चालायचे त्यांना. 346 योजन चालायचे रोज. मग माणूस इथं 20 किलोमीटर पंढरपूरला चालला, संध्याकाळी बायको आठवत नाही, लेकरं आठवत नाही, जमीन आठवत नाही, घरदार आठवत नाही, 25 किलोमीटर वारीत. आता त्याला देह सुद्धा या ठिकाणी अतिवाहक नावाचा मिळाला असतो. देह सुद्धा तेवढं उंचीचा असतो. त्या पद्धतीनं सगळे यमदूत धावत असतात, पळत असतात. 346 योजन एक दिवस. असं करत करत 1 वर्षाचा काळ संयमनी नगरी यमदूतापर्यंत म्हणजे आजच्या दिवसापर्यंत त्याचा प्रवास चालू असतो. प्रत्येक महिन्याला आपण काय करतो, मासिक जीव घालतो, बरोबर आहे. त्या दिवशी जीव घातलं का त्याला पुढच्या मासिकापर्यंत त्याला पोहोचतं, तिथपर्यंत मिळतं. इथं तुम्ही जर चांगलं खाऊ पिऊ घातलं तर आनंदानं मग त्यांचा प्रवास होतो. लक्षात घ्या, त्याला तुमची आठवण करायला चान्सच नसतो. एवढं चालायचं. मग काय विश्रांती फक्त केल्या जाते. नाना करंदपूरमध्ये विश्रांती. मग असाच मोठा हॉल असतो, सगळे जमलेले असतात, गावाकडले तालुक्यातले. माणसाच्या ओळखी नसतेच होय. असं एकेका माणसाच्या कुठवर बी ओळखी. तालुक्यातले, गावाचे, शेजारगावचे भेटला, होय श्यामराव कस काय झाला प्रवास. ते म्हणला पाय एवढे दुखले सांगायसारखंच नाही. काय येड्या, मंत्री महाराज म्हणत होते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणा. जर म्हणलं असतं तर ही वाट धरायची वेळ आली नसती म्हणजे. पण मंत्री महाराज दमून गेले, पण रामकृष्ण हरी म्हटलोच नाही. शेवटी ही वाट लागली म्हणले, लयच मारलं, मारिती तोडीती झोडीती निष्ठोर एवढं मारलं म्हणले. नुसते सगळे पाठीवर वळ वळ वळ. असा उशी मानाखाली घेऊन गप्पा मारत असतो शेजारी त्याला आणि रडत असतो. आणि मग तिथं गेले पश्चाताप. आणि पुन्हा त्याला म्हणतो, दिलं होतं देवानं मुख बोलायला, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, कमल मुख राम भजन को दिया. हो, तिथं गेल्यानंतर म्हणून काय उपयोग आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपणा भोरोग. जीवपणाला या चिरा पडण्यासाठी तर देवानं आपल्याला माणूस म्हणून पाठवलं होतं. पण कधी नाही माणस आशायम परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. माणसाचा वेळ वाया गेला. लक्षात घ्या, आपल्याला आयुष्य इथून महाग इतिहासात ज्यांना ज्यांना जेवढं मिळालं तेवढं आपल्याला मिळालं. कुणाला आयुष्य किती मिळालं, नामदेव महाराज वर्णन करतात. मामा हातावर लिहून घेऊन जा, देवाला मागा, पुढच्या जन्मात एवढं आयुष्य दी, आम्हाला देवधर्म करायचा आहे, रामकृष्ण हरी म्हणायचं. मागा का शतगणी लेते अर्धरात्र काय, शतवर्षाची गणना. या मृत्यूलोकात फक्त 100 वर्षाचं आयुष्य म्हटले, पण बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषयी व्यथा, वृद्धपणी प्रवर्तले चिंता, मरे मागुता जन्मधरी. आयुष्य तर 100 वर्षाचं, कसं साधावं. नामदेव महाराज म्हटले, वेड्या हे म्हणा, अरे मना तू शोक करीसी किती, हे तो वायाची धन संपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझी हाती, अवघे अंती वाया जाय जने, अरे मना तू शोक. कुणाला आयुष्य किती मिळालं, कुणाला आयुष्य किती मिळालं, इथून मागच्या इतिहासाचं वर्णन नामदेव महाराज करतात. लक्षात घ्या, कुणाला आयुष्य किती मिळालं. मी अभंग म्हणतो, तुम्ही मला आयुष्य कुणाला किती मिळालं आकडेवारी सांगा.
मामा सांगा, 1 अर्बुद 7 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्त्र लेखा, 709 मास मापातया हिरण्यकश्यपा काय झाले. हिरण्यकश्यपूला आयुष्य किती बाबा सांगा, अजून सांगू का एकदा, उत्तर द्या ना. 1 अर्बुद 7 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्त्र लेखा, 709 मास मापा. किती झालं? कोणतरी उत्तर काउंटिंग करा. आहेत पेन मोबाईल आहे, सांगा भाऊ तुम्ही सांगा ना राव. असं कसं, महाराजाला तुम्ही मदत केली पाहिजे. कीर्तन एकट्या महाराज एक पात्री नाटक आहे का? नो, हे एकल्याचा खेळ. इथं सगळ्यांनी उत्तर दिलं पाहिजे. किती? 1 अर्बुद हिरण्यकश्यपूला आयुष्य आहे का? लक्षात घ्या, तेवढं आपल्याला आहे का? मग माणसानं भजन करावं का नाही हे तरी ठरवायला चान्स. 1 अर्बुद किती? 7 कोटी 7 लक्ष 709 महिने आयुष्य हिरण्यकश्यपूला. 1 अर्बुद 7 कोटी 30 लाख 709 महिने एवढं आयुष्य मिळून सुद्धा हिरण्यकश्यपू आज मृत्यू लोकात आहे का? कृष्णा बाबा नाही. पुढे चला. 14 चौकड्या लंका नाता, 99 सहस्त्र राया दशरथा, तेही गेले स्वर्गा पंथा, मागे सर्वथा नुरलेची. 14 चौकड्या म्हणजे 14 चौक 56 युग. हा कलियुग चालू आहे. 4 युगाची एक काय होत असते चौकडी होते. 14 चौक 56 युग आयुष्य होतं. तेवढं मिळालं नाही का? आता इथं सांगत बसत नाही. पुढं 14 कल्प मार्कंडे आपडे, तैलो महर्षणाचा 1 रोम झडे, बकदा लभ्याचे निमिष मोडे, गेले एवढे अरे मना. 14 कल्प मार्कंडेय ऋषीला आयुष्य, आणि ह्याचे 14 कल्प झाल्यानंतर पुढं आता ही गणती फक्त लक्षात घ्या, लय डोकं खाजू नका. हाय ते पांढरे केस बिजा निघून जाया बसले, अवघड गोष्ट. 14 कल्प मार्कंडेया पडे, तै लोमहर्षणाचा 1 रोम झडे, 1 केस फक्त गळून पडत रोमहर्षण ऋषीचा. बकदा आल्याब्याचे ह्याचे सगळे केस संपले का? बकदा आल्याब्याचे निमिष मोडी, एकदा फक्त पापणी खालीवरी करायची. गेले एवढे महारे म्हणा. बकदा आल्याब्याचे पुरे निमिष, ज्यावेळेस त्याचे निमिष संपते, तै वटहंसाचे उपडे 1 पिच्छ, तयाशी होता मृत्यू प्रवेश, तो 1 श्वास भृशुंडीचा, मरणात पुरे भृशुंडीचा, तै 1 दिवस कुर्माचा. एवढे आयुष्यावाले गेले म्हटले नामदेव महाराज. पण नामा विनवी केशवाचा, वेगी विठोबाचा पंत धरा. आपल्याला आयुष्य तर किती कमी मिळाले. म्हणून म्हणा, एक काम कर, नको नको म्हणा, गुंतो माया जाय, काळ आला जवळी, ग्रासावया. ग्रास म्हणजे खायला काळ जवळ आलाय. काळा हो काळाची हे उडी, पडेल बाजे वा सोडविना तेव्हा. आपला माय बाप कुणी असू द्या सोडवणार नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरे, फक्त 1 तुला सोडवणार आहे म्हटले. कोण? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचुनिया. तो भगवान पंढरीनाथ तुझ्यावर जर कृपा केली तर म्हणालो मी, झाली का नाही हा विषय. जर केली तर कृपा केली कशाहून समजावी? ज्या अर्थी तुम्ही इथं आलात ना, तुमच्यावर देवाची कृपा आहे. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, लागलीच आज मला गोडी अभंगाची, लागलीच आज मला गोडी अभंगाची. कृपा त्या पांडुरंगा. हो, कृपा पांडुरंगाची झाली की माणसाला गोडी भजनाची लागते. माणसं इथं येऊन बसतात, रामकृष्ण हरी भजनामध्ये तल्लीन होतात. भाग्यवंत म्हणू तया शरण गेले पंढरीराया. म्हणून भाग्यवान आहे तुम्ही या ठिकाणी की हरिकीर्तनासाठी आलात. म्हणून खरोखर तुम्ही भाग्यवान आहेत. आणि कृपा पांडुरंगाची तुमच्यावर झाली.
पण माणसं वेळी सावध होत नाहीत, लक्षात घ्या. हा जन्म पुन्हा पुन्हा या ठिकाणी मिळेल का नाही. शास्त्रामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. मनुष्यत्व, मुमुक्षुत्व, पुरुषस्य संश्रया. म्हणजे याच्यात काय, साधूची संगती ही दुर्लभ सांगितले, लक्षात घ्या. मनुष्याला काही मी उद्धार पावेन ही जिज्ञासा, देवाकडे जाण्याचा मार्ग सापडण्याची इच्छा, देवाच्या वाटेवर लागण्याची इच्छा, देवाची सेवा घडण्याची इच्छा मनुष्याला होणं ही अवघड दुर्लभातली गोष्ट आहे. म्हणून कधीतरी मनुष्याला वाटावं की हे आयुष्य खरोखर आपल्याला साथ देईल. पण आज वेळेस सावध झालं आणि मार्ग जर आपल्याला देवाचा मिळाला तर माणसाच्या जीवनाची सार्थकता आहे. तुका म्हणे जन्मा आल्याची सार्थक विठ्ठलाची एक देखील या. जर तुमच्या जर हातातून पायानं जर पंढरपूरची वारीच नाही घडली तर ही या जन्माची वारी या ठिकाणी वाया गेली. सांगाल तुम्हाला वाया गेली, काही उपयोग नाही. हातात रत्न मिळून सुद्धा जर तुम्हाला उपयोग करता नाही आला तर मग वाया गेला. नाही तर काय म्हणायचं तुम्हाला सांगतो. एक माणूस शेतकरी होता, त्यानं ज्वारी राखण्यासाठी मळा केला. बाबा काय केला, मळा केला. आणि त्याच्या रानात काम करताना त्याला एक असं गाडगं दिसलं. गाडग्यामध्ये एक हिरे जडीत असे काही दगड होते, हिऱ्यापेक्षाही फार किमतीचे. त्याला आपण लाला म्हणा, कोणताही मौल्यवान या ठिकाणी परीस घ्या, कोणता घ्या, कोणता बी धातू घ्या, त्याला ते दगड सापडले. त्याला लाल दगड दिसले तर त्याच्या डोक्यातच आलं नाही हे काय, लक्षात आलं नाही. त्यानं महाराज गाडगं उचललं, तसंच मळ्यावर नेलं आणि पाखरं हाणायला एक एक गोपनीत दगड अडकायचा, भर 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 पाखरं हाकायचा. जे दगड इतके लांब जाऊन पडायचे, वावराच्या शेजारच्या नदीत जाऊन सुमंत महाराज दगड पडायचे. एक कसा चुकून दगड बांधावर पडला आणि बाई डबा द्यायला आली होती लेकराला घेऊन. लेकराला तो बांधावरला दगड दिसला छोटासा. त्या लेकरानं गोटी म्हणून उचलला, गोटी म्हणून उचलला, गावात आला, घरी दिवसभर खेळला. दुसऱ्या दिवशी खेळला. बिचारीचं संपलं होतं मीठ संपलं होतं. म्हणून म्हटले कालपासून गोटी खेळायलास जा बरं. हेच मीठ जर दिलं दुकानदारानं तर बघ. मीठ घ्यायला म्हणून पोरगा गेलं. ते दुकानदार नेमकं म्हणू लागला काय आणलं काय आणलं. तेवढ्यात तिथं ते रत्नपारखी नेमकं सामान न्यायला आला होता. रत्नपारखी त्यानं बघितली ह्या पोराच्या हातात कुठे आहे, दाखवर म्हटलं. कोणाचं आहे, सांगितलं शामराव. कुठं मिळेल तुला, म्हटलं काल मला शेतात भेटली. हा बघू दे म्हटलं इकडे, तुला काय पाहिजे म्हटलं मीठ. त्याला लगेच पैसे दिले दुकानदाराला, म्हटलं ह्याला मीठ द्या. गेला मूठभर मीठ घेऊन गेला. हे म्हटला ह्याची किंमत करतो आणि उद्या तुझ्या घरी पैसे पोहोच करतो. रत्नपारखी काय म्हटला. मग रत्नपारख्यानं तो हिरा घेऊन गेला. महाराज सोनाराकडे गेला, किंमत ठरवली. त्याला पैसे ठेवून यानं 1,00,000 रुपये वाट लावले कुठं याच्या घरी. हे म्हटले कशाचे, ते म्हटले काल तुम्ही दिलेला दगडाची किंमत आहे म्हटली. हिला तर हादराच बसला. 1,00,000 रुपये, आयुष्यात कधी जी रक्कम पाहिली नाही ती. मग मालक शेतात आहे तर हिनं तर वाडा घेऊन टाकला, एक वाडा घेऊन टाकला असा. आता त्यावेळेस 1,00,000 रुपयाला म्हणजे जबरदस्त वाडा आला. महाराज मालक ज्यावेळेस गावाकडे येतात जुन्या घराला तर तिथं काहीच राहिलं नाही. म्हणले माझं घर कोण नेलं. शेजारीच घेतलेला वाडा बायकोनं बघितलं, मालक आलेत. आणलं हाताला धरून, बघा म्हटले हे आपलं घर आहे. हा काय म्हटले, कस काय चोरी केली का काय, कस काय झालंय. म्हटलं अहो हळू बोला. काल तुम्ही जो दगड दिला होता, फेकला होता ना गोपनीमध्ये, तो दगड आणला म्हणले आपल्या बाळ्यानं. ते रत्नपारख्यानं बघितला आणि याची 1,00,000 रुपये किंमत दिली म्हटले. ते चक्कर येऊनच पडलं. पाणी टाकलं बायकोनं, उठा उठा म्हटली, उठा घाबरू नका म्हटली. ते म्हणले अगं काय सांगू तुला, काल डेराभर दगड मी पाखराला हाणलेत म्हणलं सगळे नदीत जाऊन. ते म्हणले जाऊ दे आता, ते गेले पण एका दगडानं जी कमाल केली ह्याचा तरी आनंद सोडू नका म्हटले. जर तुम्हाला अटॅक आला आणि मेलात तर ह्याचा बी आनंद जायचा निघून.
किती जन्म दगड फेकलेत, किती फेकले की याचं डोक्यातलं गणित काढू नका. मिळालेलं आत्ताचं आयुष्य कसं आनंदात आणि हरिकीर्तनात हरिभजनात घालवता येईल ह्या दगडाचा म्हणजे ह्या हिऱ्याचा उपयोग करून घ्या. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. म्हणून महाराज म्हणतात बाबा हो, ओस पोडलेल्या घरात माणसाला नांदू वाटणार नाही. परिमळ गेल्यानंतर त्या फुलाला किंमत राहणार नाही. तसं हे आयुष्य म्हटलं एकदा का हा चैतन्य पांडुरंग इथून निघून गेला की या शरीराला कोणी विचारणार नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत आपुली आपण करा सोडून संसार बंधन तोडावे. म्हटले का सावध व्हावं, का भजनाला लागावं, का या शरीराचं हित करून घ्यावं. पुन्हा पुन्हा नाही का? नाही म्हटले. पुन्हा पुन्हा जन्म मिळेल का नाही. पावला हात देह कागटाळीने आहे, न घडे उपाय घडू आले. आयुष्याची ही तुझी सोन्याची चैन चालू झाली. म्हटले सोन्याचा दिवस आलाय, तुला नर शरीर प्राप्त झालंय. याच शरीरातून तुला भजन करता येईल. दुसऱ्या योनीत ही योजना नाही का? तुमच्या गावात कधी अनेक गाढवं जमले, कुत्रे जमले, डुकरं जमले आणि सप्ताहाची बैठक झाली, असं झालं कधी? असं होतं का? पशु काय पाप पुण्य जाणते नाही म्हटले. ही बुद्धी, ही ताकद या योनीमध्ये, या नर शरीरामध्ये. म्हणून तुम्ही एक गोष्ट जाणून घ्या म्हटले. जर तुम्हाला कोणी विचारलं तुमच्यावर सत्ता कुणाची, सांगून टाका म्हटले या शरीरावर सत्ता काळाची. आपलं इथं काही चलत नाही काळा पुढं, आपलं काही चलत नाही ईश्वर सत्य पुढं. ईश्वराचा तो मोलकरी, तो ईश्वराचा काय नौकर आहे, हाताखालला कामगार आहे, तो त्याची ड्युटी बजावणार. पण आपण आपली ड्युटी सोडायची नाही. महाराज म्हणतात परिमळ गेली फुल देती आयुष्या शेवटी देह तैसा. आयुष्य संपल्यानंतर त्या नाना प्रकारच्या पुढच्या गोष्टी साधण्यापेक्षा तुम्ही एक करा म्हटले, सावध होऊन ओळखा. तो काळ जर आपल्याला इथून घेऊन जाणार आहे तर तो घेऊन जाण्याच्या आत आपण त्याला जाणून घेणं आणि तो येणार आहे हा मनात भाव ठेवून या जीवनाचं सार्थक करून घेणं. नाथ बाबा म्हटले करता येतंय अभंगाचं.